एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. तर आज सकाळी सकाळी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. व्हिडिओ चालू केला आहे आणि रांगोळी दाखवणार नाही असं तर होणार नाही, कारण रांगोळी किती मला आवडते हे तुम्हाला पण आता माहितीच झालं असेल. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओज बघणाऱ्या बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत की त्यांना माझ्या रांगोळ्या बघायला खूप आवडतात. त्यांच्यासाठी ही क्लिप. तर आज सकाळी सकाळी मी हे तीळ भाजायला घेतलेले आहेत. तीळ आणले त्यावेळेला निवडून मी ठेवले होते. आता म्हणलं भाजून घेऊया, कारण ते जर तसेच ठेवले ना तर त्याला जाळी आळी होत असते. त्यामुळं या पद्धतीनं मी छान असं ते भाजून घेत असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीळ असेल, खोबरं असेल किंवा रवा असेल कसा स्टोअर करायचा ते बघणार आहे. त्याचबरोबर मी मागच्या वेळेला हेअर ट्रिम केले होते, हेअर कट केला होता घरच्या घरी, आणि त्यानंतर आता त्याला ऑलमोस्ट 2 ते 2.5 महिने झाले असतील. त्यानंतर आत्ता माझ्या केसांची ग्रोथ किती झालेली आहे आणि 2 ते 2.5 महिन्यात माझी ग्रोथ किती होते आणि मी हेअर्स कसे ट्रिम करते हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता तीळ मी छान बारीक गॅसवर मस्त असे भाजून घेतलेले आहेत. खमंग भाजून घ्यायचे. गॅस मोठा करायचा नाही तर ते करपून जातं. बारीक गॅसवर व्यवस्थित मी भाजून घेतलेले आहेत. आणि तीळ भाजून झाल्यानंतर तीळ असे उडतात त्यावेळेला समजून जायचं की तीळ भाजलेले आहेत. ही एक छोटी ट्रिक आहे तीळ कसे भाजलेत हे ओळखण्यासाठी, कारण लक्षात येत नाहीत असे पदार्थ आपण जेव्हा भाजतो त्यावेळेला हे किती भाजलेत किंवा काय. तर तीळ भाजून घेतलेले आहेत. आता एका ताटामध्ये ते थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. तर खोबऱ्याचे मी इथं तुकडे करून घेतलेले आहेत, कारण खोबऱ्याच्या वाट्या पण बघा जेव्हा आपण बाजारात आणतो आणि त्या जर तशाच आपण ठेवल्या ना तर त्याला पण बुरशी येते, त्याला कुबट वास येतो आणि ती टेस्ट पण त्याची बिघडून जाते. ते एक तर मग फ्रीजमध्ये स्टोअर करावं लागतं. फ्रीजमध्ये जागा जास्त वेस्ट होते, त्यामुळं मग मी या पद्धतीनं स्टोअर करत असते. खोबऱ्याचे पातळ पातळ असे स्लाइस करून घेतलेले आहेत आणि ते मिक्सरमध्ये थोडंसं जाडं भरडं असं वाटून घेतलेलं आहे. म्हणजे जास्त बारीक पण नाही करायचं, आपण भाजताना ते करपू शकतं. त्यामुळं थोडंसं जाडं असं मी ते वाटून घेतलं आणि बारीक गॅसवर हे आपल्याला छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं. छान असं भाजून घेतलं आणि ते पण मी थंड करायला ठेवलेलं आहे. तर रवा पण छान निवडून घेतला होता आणि तो पण बारीक गॅसवर आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. आपण तसाच जर ठेवला तर त्याला पण जाळी लागते. मग जाळी लागली की त्यामध्ये आळ्या होतात, मग ते वापरायला पण नको वाटतं आणि खराब होऊन जातं, ते वेस्टच होतं. त्यापेक्षा जर आपण या पद्धतीनं भाजून ठेवलं ते जास्त दिवससुद्धा टिकतं. आणि आपण शिरा किंवा उपीट जे काय आपण बनवणार आहे त्यावेळेला जे भाजायला लागतं त्याचा तो वेळ आपला वाचतो. ऑलरेडी आपण भाजून ठेवलेला असतो. थोडंसं गरम केलं तरी आपलं पटकन शिरा किंवा उपीट आपण करू शकतो. चला आता ते मी भाजून ठेवलेलं आहे. आता थंड होईपर्यंत ते बाजूला ठेवलेलं आहे. हेअर कट केलेलं, हेअर ट्रिम केले होते त्यावेळेला ऑलमोस्ट त्याला 2 महिने झालेले आहेत आणि 2 महिन्यात माझ्या केसांची ग्रोथ तुम्ही बघू शकताय. हे बघा केस, आता फ्रंटचे केस बघू शकताय किती वाढलेले आहेत. आता मागच्या वेळेला तुम्हाला माहीतच आहे मी किती कापले होते. तुम्हाला इथं मी स्क्रीनवर दाखवते सुद्धा, आणि किती केस वाढलेत हे तुम्ही बघू शकताय. इथपर्यंत ठेवलं होतं मी. ऑलमोस्ट एवढे केस वाढलेले आहेत. आता बॅकचे दाखवते, बॅकचे पण दाखवते किती वाढलेत ते. हे बघा माझे केस किती वाढलेले आहेत आत्ता. त्यामुळे मी नेहमी म्हणत असते की केस तुम्ही 2 महिन्यातून 3 महिन्यातून जशी तुमची ग्रोथ असेल त्यानुसार तुम्ही ट्रिम करत राहा. ट्रिम केल्यामुळे केसांची वाढ चांगली होते. त्याचबरोबर केस दिसायला सुद्धा छान दिसतात. कसं असते, केस जर आपण कट नाही केले ते कसे पण वाढतात आणि कसे पण वाढले की मग ते दिसायला चांगलं दिसत नाही. मग स्प्लिट एंड्स होतात, म्हणजे केस दुबंगण्याचं प्रमाण असेल, केस डॅमेज होतात. मग ते डॅमेज झालेले केस जर आपण वेळेवर ट्रिम केले तर नक्कीच केस दिसतात पण छान आणि हेल्दी सुद्धा राहतात. त्यामुळे मी दर 2 महिन्यांनी केस ट्रिम करतच असते. केस कसे ट्रिम करायचे किंवा केसांना जर आपल्याला व्ही कट द्यायचा असेल तर तो कसा द्यायचा हा मी मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलंच आहे. ते मी एंड स्क्रीनला लावतेच, म्हणजे आपला व्हिडिओ संपला की
एंड स्क्रीन जेव्हा येते त्यावेळेला तो व्हिडिओ तुम्हाला फ्लॅश होईल, तिथं क्लिक केला की तुम्ही डायरेक्ट त्या व्हिडिओमध्ये जाऊ शकता. इथं बघू शकता किती केस वाढलेले आहेत माझे, एवढे केस वाढलेले आहेत. आता परत मी कट करणार आहे. 2 महिन्यांना मी नेहमी ट्रिम करत असते केस. आता पहिला आपण बॅकचे केस कट करून घेऊया. त्यासाठी आता मधनं भाग मी पाडलेलाच आहे, पाठीमागून सुद्धा असं भाग पाडून घेऊया. याचा डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, त्यामुळे आता मी डीपमध्ये काही सांगत नाही. तुम्हाला जर डीपमध्ये बघायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकताय. एंड स्क्रीनला मी तो व्हिडिओ फ्लॅश केलेला आहे. तर पटापट आता दाखवते की कसं मी कट केलेले आहेत केस आणि किती मी केस कट करणार आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवते. इथं बघा मधनं भाग पाडून घेतलेला आहे, मागून पुढून दोन्ही साईडून, आणि 2 सेम पार्टिशन करून घेतलेत आणि या पद्धतीनं सगळे असे बो लावून घेतलेले आहेत. आणि आपल्याला आता किती लेंथ कट करायची तेवढं मी कट करून घेते. मी एवढे केस कट केलेले आहेत आणि परत शेवटचा एक बो काढून परत एकदा लेवल चेक करून परत ती व्यवस्थित लेवल आहे का बघून थोडेफार कट करावे लागले तर कट करायचे. आणि हा आपला छान असा व्ही कट खूप छान पद्धतीनं होते. तुम्ही आत्तापर्यंत जर केला नसाल ना तर एकदा नक्की करून बघा, खूप छान केस कटिंग होतात. आणि एवढे केस मी कट केलेले आहेत. आता फ्रंटचे पण केस मला कट करायचे आहेत, कारण जेव्हा आपले लॉंग हेअर असतात ना त्यावेळेला आपण प्रत्येक वेळी काय केस सोडू शकत नाही. त्यामुळं आपल्याला वेणी घालावी लागते किंवा केस पूर्ण बांधावे लागतात. मग पुढं ते खूप असं चपटं दिसतं. त्यामुळं मग पुढं फ्रंट जर कटिंग असतील केस तर तेवढाच लुक चेंज होतो आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतं. जे केस पण बघा मी एवढे ट्रिम केलेले आहेत, एवढं कटिंग मी केलेलं आहे केसांचं. आणि याचा पण डिटेल व्हिडिओ हेअर कटचा जो व्हिडिओ आहे त्यामध्येच आहे. शेवटी एंड स्क्रीनला ते तुम्हाला बघायला मिळेलच. तर हे बघा सगळे केस कटिंग करून झालेले आहेत आणि किती छान लुक आलेला आहे. केस कट केले ना एक वेगळाच लुक येत असतो आणि केस छान हेल्दी पण राहतात. त्यामुळं तुम्ही पण जर हे करत नसाल ना तर नक्की करा. 2-3 महिन्यातून किंवा 4 महिन्यातून तरी ॲटलिस्ट केस ट्रिम केले पाहिजेत असं मला वाटतं. त्यामुळे केसांची ग्रोथ खूप छान होते. नक्की तुम्ही पण करून बघा. आणि आता सकाळची जी अर्धवट राहिलेली कामं होती, म्हणजे आता ऑलमोस्ट संध्याकाळ झालेली आहे आणि सकाळी जे काही सगळं मी भाजून ठेवलं होतं, तीळ असेल, खोबरं असेल किंवा रवा असेल, आता ते सगळं बघायचं आहे. आता हे खोबरं मी अनेकदा मिक्सरमध्ये आपण आधीच मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे, पण हे परत एकदा आता ह्याची बारीक पूड करून घ्यायची. बरं पडतं एकदा करून ठेवलं की कुठली पण आपली मसाल्याची भाजी आपल्याला करायची असली की पटकन आपण घेऊन करू शकतोय, जास्त वेळ जात नाही त्यामध्ये. आणि खोबरं महत्त्वाचं म्हणजे खोबरं खराब होत नाही. खोबरं जर असंच ठेवलं तर त्याला लगेच बुरशी लागते किंवा ते खराब होतं. त्यामुळे मी नेहमी या पद्धतीनं करत. आणि ह्याच्यामुळं काय होतं आहे, आपण जेव्हा मसाल्याचे पदार्थ करतो, जसं की नॉनव्हेज असेल, एखादी मसाल्याची भाजी करायची असेल तर आपल्याला ते खोबरं भाजत बसावं लागत नाही. पटकन हे तयार खोबरं घेऊन आपलं काम पण वाचतात, वेळ वाचतो आणि शिवाय आपलं खोबरंसुद्धा जास्त दिवस आहे असं टिकतं, काहीही होत नाही त्याला, असं जर तुम्ही भाजून बारीक करून ठेवलं तर. त्यामुळं तुम्ही जर असं करत नसाल ना नक्की एकदा करून बघा. खूप सारा वेळ आपला वाचतो यामधून. आता हे बारीक करून एका बरणीमध्ये भरून ठेवते. आता हे क्वांटिटी कमी आहे त्यामुळं मग मी छोट्या बरणीत काढून ठेवते, नाहीतर मग मी काचेच्या मोठ्या बरणीमध्ये माझा 1 किलोचं कायम मी करून ठेवत असते. ज्याप्रमाणे खोबरं बारीक केलं त्याचप्रमाणे तीळसुद्धा मी बारीक करून ठेवते. अखंड तीळ पण थोडं बरणीमध्ये मी काढून ठेवत असते, कारण काही काही पदार्थांना अखंड तीळ लागतं. त्यामुळं अखंड तीळसुद्धा मी भाजलेले बाजूला काढून ठेवत असते आणि बाकीचे सगळे असं मिक्सर करून ठेवत असते. म्हणजे मसाल्याच्या कोणत्याही भाजीमध्ये आपल्याला पटकन हे घालता येतं. यामध्ये आपला बराच वेळ वाचत असतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.